तर सुशीलकुमार शिंदेंबाबत भाजप अफवा पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। तसंच काँग्रेस ज्येष्ठ नेते तोडून भाजप वातावरण बिघडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असल्याचंही पटोलेंनी म्हटलंय। दरम्यान भाजपचेच बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावाही पटोले यांनी केलाय। काँग्रेसचे लोक तोडून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तोडून काही वातावरण बिघडवता येईल का याचा एक प्रयत्न, असफल प्रयत्न भाजप करते आहे। आणि म्हणून त्याचा ओळख आज सुशीलकुमार शिंदे साहेबांनी व्यक्त केलं, त्यांच्या भावना व्यक्त केल्या की भाजप आम्हाला प्रलोभन देते असं जाहीरपणे वक्तव्य केलं। आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय की अनेक ठिकाणी आमच्या नेत्यांना सांगण्यात येतं की आता उद्या भाजपमध्ये जाणार आहेत, अशाच पद्धतीची चर्चा करायची आणि त्याच्याबद्दलच्या अफवा मीडियामध्ये टाकायच्या आणि त्यांच्याबद्दलचं जनमत खराब करायचा हा प्रयत्न जाणून बुजून बीजेपी करते। आणि त्यांचा आज भांडाफोड सुशीलकुमार शिंदे साहेबांनी केलेला आहे। आमच्याकडे स्वयंपूर्तीनं अनेक भाजपचे मोठे मोठे लोक आमच्या संपर्कात आहे, पण आम्हाला आज त्या प्रश्नावर चर्चाच करायची आहे। निवडणुकीच्या काळात करू ना, आज चर्चा जनतेच्या प्रश्नाची असावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे।